चला आज आपण बनवूया मस्त मस्त असे नूडल्स। चला आज सई आम्हाला सरप्राईज देणार आहे, तर मस्त बनवणार आहे नूडल्स। चला नूडल्ससाठी लागणारे साहित्य, सईने असे मस्त मस्त हे नूडल्स वाफून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर घेतला आहे टोमॅटोचा ज्यूस म्हणजे प्युरी, हे कांदा चॉप करून घेतलेला आहे। मग घेतली आहे कोथिंबीर, मग अद्रक लसूण आणि ही शिमला तळण्यासाठी तेल आणि हा चाट मसाला आणि शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप आणि नमक। मग चला वळूया आपण रेसिपीकडे। ह्या नूडल्समधला काय प्रकार मला येत नाही, मग मस्त अशी सई बनवून घेत आहे नूडल्स। तिनं गरम करत ठेवले आहे कढई, गॅस चालू केला आहे। आता आपण टाकणार आहे कढईमध्ये मस्त असं तेल। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता। तेल चांगलं गरम होऊ देत। हे बघा मस्त असं तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यात घालूया आपण हे छोटे छोटे काप केलेले लसूण, त्याला चांगलं लाल होऊ देत। त्याला हलव सई, त्याला त्याच्यात घालती येते आता अद्रक। टाक सई अद्रक, चांगलं परतू दे त्याला। आता सई करती तिच्या पद्धतीनं मस्त असे नूडल्स। हे बघा लसूण असा मस्त थोडासा लालसर करून घेतलाय, त्याच्यात जास्त लालसर करायचा नाही। त्याच्यात आता आपण घालून घेऊया मस्त असा चॉप केलेला कांदा। सगळीकडे पसरवून टाक जसा, या मिक्स कर त्याला असं मस्त असं। चला आजकाल माझं पण बघून सई मस्त अशी रेसिपी बनवतीये बघा। तिला खूप आवड झाली आहे सगळ्या रेसिपी शेअर करायची। मोबाईल मी धरलेला असतो पण रेसिपी ती करत असते, मग मला भारी वाटतं नुसतं खायला। चला जोक सपाट मस्त असं कांदा फोडून घेते ती। चांगला तो लालसर झाला पाहिजे, जास्त पण नाही काळसर करायचा आपल्याला, तो मस्त असा लाल करून घ्यायचा आहे असं। पूर्ण लाल कर सई त्याला, त्याला चांगला 2 मिनटं हलव सई। कांदा असा मस्त लालसर झालेला आहे, त्याच्यात घालून घेऊया आपण हे सिमला मिरच। सिमला मिरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कारण आमच्यात कोणी खाणार नाही जास्त, ते मला एकटीलाच खायला लागणार आहे, त्याच्यामुळे तिनं थोडंसंच घातलंय। चला मस्त त्याला असं फ्राय करून घेऊया आपण। हलव सई त्याला थोडं, हे पण 2 मिनटं तेलात चांगलं हे होऊन घेऊया। जास्त ब्राऊन करायची गरज नाही, थोडंसं त्याचा वास जाईपर्यंत, कच्चा वास त्याला गेला पाहिजे। चांगला हलव ना त्याला। हे बघा सिमला मिर्च चांगली झालेली आहे, त्याच्यात आपण घालूया हे टमाट्याची प्युरी। टमाट्याचं प्रमाण तिने जास्त घेतलं आहे, कारण तिला थोडंसं आंबट असं पाहिजे, त्याच्यामुळे ते मस्त असं करून घेणार आहे त्याला। चांगलं हलवायचं आहे त्याला। आता हे सगळं एकजीव झालं पाहिजे, ह्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला टमाटर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त हलवती येते असं। मस्त असं टमाटर लालसर झालेलं आहे, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते शोषून घेतले, थोडंसं फ्राय झालेलं आहे। आता त्याच्यात आपण घालूया ही हिरवी कोथिंबीर, चांगला हलवायचं आहे त्याला। आता त्याच्यात घालून घेऊया आपण हे मसाले। हे बघा हे नूडल्सचा मसाला आहे, हे थोडं स्पायसी, त्याच्यामुळे प्रमाणातच वापरा, तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे तेवढं। हे सगळं एकत्र करून घेते सई। आता नंतर त्याच्यात घालणार आहे
हे बघा त्या मसाल्यात मस्त असं सईने नूडल्स घालून घेतलेले. आता त्याच्यात घालूया आपण हे टोमॅटो केचप. तिने घातले टोमॅटोचे केचप. आता घालूया शेजवान चटणी. ती पण थोडीशी स्पायसीच असते, त्याच्यामुळे तुम्ही ते प्रमाणात घालू शकता. आता ह्याला चांगलं सई असं मिक्स करून घेणार आहे. सई आहे ना, मिक्स करा असं. हे बघा असं चांगलं मिक्स करून घेते मी, पण त्याची थोडीशी मदत करू लागते. हे बघा मस्त असे नूडल्स एकजीव करून झालेले आहेत. तिला काय हलवता येत नव्हतं म्हणून मी ते मस्त हलवले. सई आता त्याच्यात मीठ घाल थोडंसं, मिठाचं. बस काय एवढंच, कारण ते नूडल्स शिजवताना तिनं थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे तिनं प्रमाणातच घातले. मस्त झाले आपले हे नूडल्स. चला मग तुम्हीही करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की.